ही पावची लादी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज कोणती रेसिपी बनवणार आहे ते. चला तर मग बनवूया पावभाजी. इथे मी फुलकोबी आणि 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत. फुलकोबीचे छोटे पीस करून घेतलेले आहेत आणि बटाट्याचे सुद्धा 2-3 पीस कट करून ते स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवायला ठेवलेत. कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन दिल्यात. तुम्ही बघू शकता छान मऊसूत शिजवलेले आहेत. यातलं पाणी काढून घेतलं आहे. ते नंतर आपण भाजीसाठी वापरणार आहोत. बटाट्याचे साल काढून बटाटा आणि फुलकोबी छान मॅश करून घेऊया. त्यामध्ये मटर पण टाकूया. हे मटर मी फ्रोझन घेतलेले आहेत, त्यामुळे ते शिजवायची गरज नाही. हे मटर त्यातच मॅश करून घेऊ. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. ती तापल्यानंतर त्यामध्ये थोडं तेल आणि बटर टाकूया. अद्रक लसूणची पेस्ट, कांदा, कांदा थोडा ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो, ढोबळी मिरची बारीक कट करून टाकायची आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो मऊसूत शिजून झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तिखट, हळद, पावभाजी मसाला परत हे मिक्स करून घ्यायचं. आणि आता त्यामध्ये बटाटा, फुलकोबी आणि मटार मॅश करून घेतलेले आहेत ते टाकायचे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आपण कुकरमध्ये बटाटा आणि फुलकोबी शिजवायला टाकले होते, त्याचं ते पाणी काढून ठेवलेलं होतं ना, तेच पाणी यामध्ये टाकायचं. भाजीला पुरेसं असेल तेवढंच. आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची. चवीपुरते मीठ टाकायचे आणि कोथिंबीर पण टाकायची आणि भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तुम्ही बघू शकता भाजी आपली रेडी झालेली आहे. रंगही खूप सुंदर आला आहे. आता तव्यावर पाव बटरमध्ये गरम करून घेऊया. तव्यावर बटर, कोथिंबीर, थोडा पावभाजी मसाला यामध्ये आपण पाव गरम करून घेतलेले आहे. आता प्लेटिंग करून घेऊया. तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून बघितली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. आणि परत भेटूया एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा.